रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब. फक्त सुनील तटकरे आणि आदिती तटकरेंच्या फोटोंमुळे चर्चांना उधाण. रायगड जिल्ह्यातील इंदापूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नूतन सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे मंत्री आदिती तटकरेंच्याच मतदारसंघात हा कार्यक्रम झाला. 27 मार्चला झालेल्या या कार्यक्रमात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेंची विशेष उपस्थिती होती. त्यांच्याच मागे लावलेला हा बॅनर पहा. या बॅनरवर फक्त सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरेंसह स्थानिक नेत्यांचे फोटो दिसत आहेत. याच बॅनरवरून दिवंगत अजित पवारांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा फोटो मात्र गायब आहे. म्हणजे ज्या बॅनरवर स्थानिक नेत्यांनाही स्थान मिळाले तिथं राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि ज्यांच्या नेतृत्वामुळे रायगडमधील अनेकांना ओळख मिळाली त्या अजितदादांच्या फोटोला मात्र डावलण्यात आले. याचेच फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंनी तर याच मुद्द्यावरून धक्कादायक दावे केलेत. विकास लवांडेंनी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून काय म्हटलंय ते पहा. अजितदादांचा एनसीपी पक्ष ताब्यात घेण्याचे आधीपासूनचे मनसुबे लपून राहिलेले नाहीत. त्याची सुरुवात रायगडपासून सुरू झाली आहे. आदरणीय अजितदादांचा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनींचा पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमात बॅनरवर नाव किंवा फोटो सुद्धा नाही. याला कृतज्ञता म्हणतात. अजितदादांनी या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर अनेक वर्ष ठेवल्यामुळे यांची राज्य पातळीवर प्रतिष्ठा वाढली. यांनी पक्षांतर्गत ओबीसी मराठा असा जातीवाद सुद्धा वाढवलेला आहे, जे अजितदादांना पटत नव्हतं. सुनील तटकरे, तुमच्यात हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष प्रफुल्ल पटेल यांना सोबत घेऊन काढावा किंवा भाजपमध्ये जाण्यासाठी तुम्ही आधीपासूनच तयार आहात तर तुमची 4 चौकडी घेऊन तुम्ही जावं. तुमच्या कृतज्ञतेचा तीव्र निषेध, अशा शब्दात विकास लवांडेंनी निषेध केलाय. म्हणजेच गेल्या 2-3 दिवसांपासून राजकीय वर्तुळात ही अशी उलट-सुलट चर्चा सुरू आहे. माणगाव तालुकाध्यक्ष काका नवगणे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची माहिती आहे. मुंबई तकने या संदर्भात संपर्क साधला असता नवगणेंनी या संदर्भात बोलण्यास थेट नकार दिला. अजित पवारांनी वेगळी वाट निवडली तेव्हापासून सुनील तटकरे रडारवर आलेत. आता अशोक खरात प्रकरणातील रुपाली चाकणकर आणि तटकरेंवर सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केले होते. दुसरीकडे प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंना संपूर्ण पक्षाचा ताबा घ्यायचा होता असा दावा काही दिवसांआधीच रोहित पवारांनी केला होता. त्यात आता अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या फोटोवरून सुनील तटकरेंची विरोधकांकडून कोंडी होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.